आणि दुसरा एक मध्यम गट आहे, म्हणजे तो गट कसा आहे, तर तो तयारी करतोय 2 वर्षापासून, पण नेमका तो रस्ता चुकला आहे. त्याला नेमकेपणानं काय करायचं हे त्याला कळलंच नाही. त्यामुळे तो आपला काहीतरी घेतोय, काहीतरी वाचतोय आणि काहीतरी करतोय, मित्रांचं काही नोट्स मिळतात का बघतोय, मित्रांची चर्चा करतोय, तर एक्झॅक्टली तो टू द पॉईंट न्यायचा आहे, तो भरकटला आहे, तो रस्ता भरकटला आहे. मग या सगळ्यांचा समन्वय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS महाटेट सिरीज या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. आज आपण जे पाहणार आहोत किंवा जे सेशन आज आपण घेत आहोत ते आहे बुद्धिमापन या विषयासंबंधीचं. म्हणजे बुद्धिमापन हा जो विषय आहे स्पर्धा परीक्षेला, म्हणजे अगदी पोलीस भरतीपासून राज्यसेवेच्या परीक्षेपर्यंत बुद्धिमापन आणि अंकगणित जसे हे 2 विषय अनिवार्य आहेत. तर त्याचाच हा म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमापन हे 2 जे भाग आहेत, जे गणिताच्या शाखा म्हणायला काय हरकत नाही आहे. तर हा जो विषय आहे तो विषय नेमकं काय आहे आणि मग त्याची ओळख काय आहे, त्याच्यावरती कसे प्रश्न पडतात, त्याची उत्तरं कशी द्यायची, इथं आपण कुठल्या ज्ञानाचा वापर करायचा आहे, ह्या सगळ्या बाबींची आपण सखोल चर्चा या सेशनमध्ये करणार आहोत. तर आता बुद्धिमापन हा जो विषय आहे, म्हणजे जर आपण संधी विग्रह करायला गेलो, मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे की संधी विग्रह करतात, शब्दांचा विग्रह करतात. तर बुद्धिमापन म्हणजे ह्याचं एकत्रीकरण आहे, म्हणजे बुद्धीचं मापन. आता मापन ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजतो की बाबा मोजमाप करणे. मग काही द्रव पदार्थ असेल, दूध असेल तर आपण लिटरमध्ये मोजतो किंवा मिलीलिटरमध्ये मोजतो, तर अशा पद्धतीनं. पण मग बुद्धीचं मापन कसं करायचं, तर हा विषय थोडा वेगळा आहे. म्हणजे आपलं बुद्धी किती ॲक्टिव्ह आहे, आपलं लॉजिक कसं आहे, आपली तार्किक क्षमता कशी आहे, किंवा आपण आकडेवारी कशा पद्धतीने करू शकतो, एखाद्या प्रसंगाला सामोरं जाताना आपण निर्णय कसे घेऊ शकतो, कशा पद्धतीने मेंदू आपला कार्य करतो, हा पार्ट तो बुद्धीसाठी येतो. म्हणजे बुद्धी हा काय शरीराचा आपल्या कुठला अवयव नाही आहे की जसं आपण मेंदू आहे, मेंदूला वजन आहे, त्याला आकार आहे, तर तसं बुद्धी हा कुठल्या शरीराचा एक पार्ट नाही आहे किंवा अवयव नाही आहे. तर ही मेंदू आपला कसा चालतो, कुठल्या क्षमतेनं चालतो, त्या पद्धतीनं ती बुद्धी मोजली जाते. म्हणजे आता हा थोडा वेगळा विषय आहे, सखोल विषय आहे, आपल्याला त्याच्याशी फारसं देणे गेलं नाही आहे. आपण आपल्या विषयामध्ये हा जो विषय आहे याच्यावर जे प्रश्न आपल्याला येणार आहेत आणि ते प्रश्न आपल्याला बरोबर सोडवायचे आहेत आणि त्या अनुषंगानेच आपण मोजकी माहिती याच्यातली पाहणार आहोत. तर आता बुद्धिमापन हा जो मूळ विषय मी म्हणालो की बुद्धिमापन, ह्याचा थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर हा जो विषय आहे बुद्धिमापन, तर मित्रांनो हा विषय 2 भागामध्ये विभागला गेला आहे मुख्य. म्हणजे आता काय पहा, तर एक जो भाग आहे याचा, तो एक भाग आहे तो आहे व्हर्बल रिझनिंग. याला रिझनिंग म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये, म्हणजे बुद्धिमापनला रिझनिंग असं म्हणतात. तर व्हर्बल रिझनिंग म्हणजेच याला शाब्दिक क्षमता असं आपण म्हणूया. आणि दुसरा जो भाग आहे तो आहे नॉन व्हर्बल रिझनिंग, म्हणजेच अशाब्दिक, की जिथं शब्द येत नाहीत, आपण ओळख करून घेऊया त्याची. अशाब्दिक रिझनिंग म्हणजेच अशाब्दिक बुद्धिमापन. तर रिझनिंगचा अर्थ बुद्धिमापन आहे, शाब्दिक क्षमता किंवा शाब्दिक बुद्धिमापन, की ज्या ठिकाणी आपल्याला शब्दांचा वापर करून ते प्रश्न सोडवावे लागतात. इथं आपल्याला शब्द कामी येत नाहीत. म्हणजे आता ह्याचे कुठले टॉपिक आहेत, ह्याचे कुठले आहेत, कुठला कशा प्रकारामध्ये जातो, हे आपण सविस्तर पाहायचं आहे, लक्षात घ्या. आता हा जो व्हर्बल रिझनिंगचा जो भाग येतो, तर याच्यामध्ये पुन्हा 2 पार्ट पडतात. आता 2 पार्ट काय पडतात, तर आता आपण बघूया की 2 पार्ट त्याचे असे आहेत की त्याचा एक भाग आहे ते आहे मेंटल ॲबिलिटी आणि दुसरा जो भाग आहे तो लॉजिकल आहे. लॉजिकल म्हणजे तार्किक क्षमता, त्याला आपण तार्किक क्षमता असं म्हणतात. आपण ओळख करून घेऊया तार्किक क्षमता. आणि मेंटल ॲबिलिटीचा अर्थ आहे सामान्य ज्ञान क्षमता. आता तुम्ही मेंटल ॲबिलिटी हा शब्द ऐकला असेल, कदाचित तुम्ही
म्हणजे कॉलेजला असताना किंवा हायस्कूलला असताना थोडंफार काही मुलांनी स्कॉलरशिपच्या परीक्षा दिल्या असतील किंवा ज्यांनी दिल्या नसतील त्यांना हे तरी माहीत असेल की स्कॉलरशिपचे पेपर कसे असतात, 7वीला स्कॉलरशिप आहे किंवा 8वीला असेल काय. तर आता हे रिझनिंगची पूर्ण जी काही व्याप्ती आहे ती मी तुमच्यासमोर ठेवली आहे. आता बघूया आपण की वर्बलचा अर्थ काय होतो. तर वर्बल म्हणजे एक शाब्दिक रिझनिंग. याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपण जी परीक्षा देणार आहोत, आता आपण पोलीस भरतीचा पेपर सोडवणार आहे, बरोबर. मग पोलीस भरतीच्या पेपरमध्ये ह्यावरती आधारित जे प्रश्न येतात वर्बलवर, ते साधारण याच्यामध्ये म्हणजे ह्या वर्बल रिझनिंगमध्ये 17 ते 18 एवढे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. म्हणजे जवळपास 17 ते 18 म्हणजे त्याच्यामध्ये आपला सगळा या भागातला सिलेबस हा संपेल. त्यानंतर नॉन व्हर्बलमध्ये किमान 5 ते 6 म्हणजे जवळपास 5 ते 6 घटक आपण अभ्यासणार आहोत. मग आता म्हणजे एकूण आपल्याला हे 17-18 घटक आणि ते साधा म्हणजे 23 ते 24 घटक आणि त्याच्यामध्ये आणखी एक मी संकीर्ण रिझनिंग हा एक घटक त्याच्यामध्ये मी ॲड केला. तर या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता याचे प्रश्न सोडवण्यासाठी नेमकी आपली क्षमता काय डेव्हलप करायची आहे, नेमकं काय आपल्या बुद्धीला चालना आपण द्यायची आहे, नेमका ह्याचा अभ्यास काय करायचा आहे. तर मित्रांनो हा विषय काही पाठांतराचा नाही आहे. म्हणजे इथं आपल्याला ते सूत्रपाठ करायचं आहे किंवा पाढेपाठ करायचे आहेत किंवा आणि काही जी काही तुम्ही GS साठी काही माहिती पाठ करत असता, उदाहरणार्थ पुरस्कार असतील किंवा आणि काही जन्मतारखा असतील मोठमोठ्या नेत्यांच्या किंवा समाजसुधारकांच्या, तर इथं तसं काहीच नाही आहे. कारण ह्या विषयामध्ये आपल्याला काहीही लक्षात ठेवायचं नाही. आयत्या वेळेला जेव्हा आपल्यासमोर एखादा प्रसंग येतो तेव्हा तो कसा सोडवायचा त्यावेळेला आपली बुद्धी काम करत असते. तर आता बघूयात आपण ह्या जो व्हर्बल रिझनिंग आहे याच्यामध्ये जे पार्ट्स येतात किंवा जे त्याचे घटक आहेत, तर त्याच्यामध्ये दिशाज्ञान म्हणजे तुम्हाला दिशेचं ज्ञान किती आहे त्याच्यावरती प्रश्न असतात, वयवारीवरती प्रश्न असतात, तुम्हाला सांकेतिक भाषा याच्यावरती प्रश्न असतात, तुम्हाला कालमापन म्हणजे तुम्हाला कॅलेंडर ज्याला आपण म्हणतो, दिनदर्शिका म्हणतो, त्याच्यावरती आधारित प्रश्न असतात, बैठक व्यवस्था मग त्याच्यावरती मग बैठक व्यवस्थेमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. एक सरळ रेषेत बैठक व्यवस्था असते आणि रांगेतील बैठक व्यवस्था म्हणूयात त्याला आपण, आणि दुसरा जो प्रकार आहे तो गोलाकार जे बसतात, वर्तुळाकार जी बैठक व्यवस्था आहे. म्हणजे हे सगळे भाग याच्यामध्ये साधारण वर्बल रिझनिंगमध्ये येतात. आता त्याच्यानंतर नॉन वर्बलमध्ये जे येतं तिथं आपल्याला काय येतं तर आकृत्यांचा पार्ट येतो. त्याच्यामध्ये टॉपिक आहेत आकृत्यांची संख्या मोजणं, तुमचा जो घनाकृती फासा असतो किंवा त्याला आपण डाईस म्हणतो तो प्रकार, किंवा गाळलेली आकृती शोधून काढणं, किंवा तुम्हाला आकृत्यांचा एक गट देतात मग त्याच्यामध्ये एक आकृती विसंगत असती मग ती शोधून काढणं, हा सगळा भाग ह्या नॉन वर्बलमध्ये येतो. आता हे जे मी तुम्हाला ह्या वर्बलचे 2 भाग लिहिले, मेंटल ॲबिलिटी म्हणजे काय नेमकं, तर समजून घ्या हा मुद्दा. म्हणजे या विषयाचा अभ्यास नेमका कसा करायचा हे आपण फक्त समजून घ्यायचं आणि मग सगळा सिलेबस आपण स्टेप बाय स्टेप पाहणारच आहोत. मग आता इथं मी तुम्हाला पहिलंच बोललो की इथं काही तुम्ही लक्षात ठेवायचं नाही, रट्टा मारून जे पाठ करतो ना आपण तसं काहीही करायचं नाही. कारण प्रश्न तुमच्या समोर आल्यानंतर मग तुमची बुद्धी तुमच्या मेंदूच्या साह्यानं तो प्रश्न सोडवत असते. त्यामुळे तुम्ही किती जरी प्रश्नांचा सराव तर आपल्याला करायचाच आहे वेगवेगळ्या नमुन्यांचा, परंतु किती जरी आपण सराव केला असला तरी आपल्या समोर आयत्या वेळेला जो प्रश्न येणार आहे तो प्रश्न आपल्याला नवीन असणार आहे, नवशिका असणार आहे आणि मग ती सोडवण्याची क्षमता आपल्याला डेव्हलप करायची आहे. तर आता बघा ह्या मेंटल ॲबिलिटीमध्ये काय येतं की आपली मेंटॅलिटी तपासली जाते. आता मेंटल हा शब्द आपल्याला माहिती आहे नाही का, मेंटलचा अर्थ आता खरं तर गैरअर्थ काढला जातो. म्हणजे आता तुम्ही सुद्धा एखाद्या मित्राला म्हणता बघा, तुमचा मित्र जर एखादा आगाऊपणा करत असेल, तुम्हाला फसवत असेल तर तुम्ही काय म्हणता, मेंटल आहे ती, त्याच्या कशाला नादाला लागायची, ती मेंटल आहे. मग मेंटलचा अर्थ काय? मग मेंटल ह्या शब्दाचा अर्थ काही असा वेडा होत नाही हो. मेंटल म्हणजे काय, आपलं जे माइंड आहे, माइंड म्हणजे आता इथं म्हणायला माइंड म्हणतात, परंतु हे सगळं मेंदू करतो, शरीराचं सगळं कार्य सगळ्या क्रिया मेंदू करत असतो आणि मग मेंदूशी रिलेटेड ही गोष्ट आहे, त्याला मेंटल हा शब्द वापरला. म्हणजे इथं आपण त्या मेंटलचा अर्थ हा घ्यायचा आहे. मग आपण आयत्या वेळेला आपली बुद्धी कशी कार्य करते ती मेंटल ॲबिलिटी. म्हणजे आता तुम्हाला उदाहरणाच्या सहाय्याने मी स्पष्ट करतो. एक उदाहरण मी तुम्हाला इकडचं पण सांगतो. आणि व्यवहारामध्ये आपण सतत आपली मेंटल ॲबिलिटी वापरत असतो, सतत अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत असे कितीतरी घटना घडतात की त्या ठिकाणी आपण ती आपली ॲबिलिटी वापरलेली असती, ती क्षमता आपली नकळत वापरली गेलेली असती. आलं लक्षात? हां,
म्हणजे ती आपली भौतिक क्षमता आहे. आता उदाहरणार्थ समजा तुमच्यासमोर एखादा प्रसंग उभा राहिला की बाबा तुम्हाला एक ठराविक पुस्तक पाहिजे, हां ते तुमच्याकडे नाही आहे, तुम्हाला ते हवंच आहे. मग आता ही तुमच्यासमोर आलेली समस्या आहे. हां म्हणजे एक आता ही जर समस्या तुमच्यासमोर आली असेल तर तुम्ही लगेच विचार करायला लागता ना. म्हणजे तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं म्हणजे पुस्तक मिळवण्याच्या दृष्टीनं तुमचा मेंदू विचार करायला सुरुवात करतो. मग तुम्हाला आठवतं, मित्र आठवतात, मग तुम्हाला पुस्तकाचं दुकान आठवतं किंवा म्हणजे तुम्ही शोधता आणि कुठून ना कुठून तुम्हाला धागादोरा मिळून मग तुमच्या मित्राकडे डायरेक्ट नसेल तर त्या मित्राच्या मित्राकडे ते असतं. मग त्या मित्राला सांगता, अरे तुझ्या कोणाकडे मित्राकडे आहे का बघ, मला ते आज पाहिजे. म्हणजे येणं प्रकारे तुम्ही त्या प्रसंगातून बाहेर येता, म्हणजे तो तुम्ही प्रसंग सोडवता. मग तशाच पद्धतीनं ही आपली जी बुद्धी आहे ही समोर प्रसंग आल्यानंतर कसा विचार करते आणि मग कसं त्याच्यावरती सोल्युशन काढते तो सगळा भाग इथे येतो. आता एक आपण समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा एक मेंटली म्हणजे मेंटल कशाला म्हणतात पहा, म्हणजे आपण लॉजिकल काय आहे ते समजेल तुम्हाला. आणि हे जर तुम्हाला व्यवस्थित सिस्टीम समजली ना प्रश्नांची तर मग तुम्हाला तयारी करणं फार सोपं जाईल. कारण आपल्याला ज्या गावाला जायचं आहे त्या गावाचा पूर्ण पत्ता हा आपल्याला माहीत असला पाहिजे, तिथली काही वैशिष्ट्य माहीत असली पाहिजे, तिथं काय मिळतं काय मिळत नाही हे सगळं तुम्हाला थोडक्यात माहीत असेल तर तुमचा प्रवास सुकर होणार, तिथं गेलेली तुमची कामं होणार. हां अशा पद्धतीनं आहे. तर याचे आपल्याला जे प्रश्न किती सोडवायचे आहे, किती येतात पेपरमध्ये, आतापर्यंत किती आले होते, तर ह्या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. तर आता समजा 35 + 75 ह्याचं उत्तर मी घेतोय 40. म्हणजे ह्याचं उत्तर 40 आहे. समजा 35 + 75 तर याचं उत्तर आहे 40. आता 23 + 34 23 + 34 याचं उत्तर आहे 24. कशाला म्हणतात पहा मेंटल ॲबिलिटी. हा मी आपल्या सिलेबसमधलाच प्रश्न घेतला आहे. आणि 15 + 25 15 + 25 = 26. तुम्हाला 3 कंडिशन्स दिलेल्या आहेत आता. आणि आता तुम्हाला प्रश्न विचारला 11 + 21 = प्रश्नचिन्ह. आता बघा तुम्ही कधीच हे उदाहरण पाहिलेलं नाही आहे, कारण तुमच्या पेपरमध्ये जे उदाहरण तुम्ही कधीच पाहिलेलं नसणार आहे. हां मग आता इथं मग काय केलं असेल, आता तुम्हाला प्रश्न पडला मग लगेच आपण आपला मेंदू विचार करायला लागतो. अरे 35 आणि 75ची बेरीज तर वेगळीच येते. 5 आणि 5 10 0 4 आणि 1 7 आणि 4 11 110 बेरीज येते. इथं तर त्यांनी 40 दिली आहे, इथं पण बेरीज वेगळीच येते. म्हणजे काहीतरी त्यामध्ये टॅक्ट वापरलेली आहे, काहीतरी सांकेतिक वापरलेलं आहे, काहीतरी कोडिंग केलेलं आहे. आणि मग हे शोधायला जेव्हा आपला मेंदू कार्यरत, आता हे तर मी सिंपल टेक्निक वापरलं होतं. म्हणजे पण ते लक्षात येण्यासाठी आपल्याला हे सगळे नमुने आपल्या हाताखालनं जावे लागतात. मेंदू निर्णय कधी घेतो हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला प्रश्न कधी सुटतो, कारण मेंदूला अगोदरचं काहीतरी फीडबॅक असावं लागतं. फीडबॅकचा अर्थ तुम्हाला समजतो, म्हणजे आपली जी इंद्रिय आहे त्याच्यामार्फत ते ज्ञान आपण घेत असतो आणि ते मेंदूकडं साठलेलं असतं आणि त्याच्यावरून मेंदू तर्क काढतो. म्हणजे एखादं कुत्रं जर भुंकलं आणि केवळ जर आवाज जरी आपण ऐकला तरी आपण ओळखतो की हा कुत्रं भुंकल्याचा आवाज आहे. कारण का तर आपल्या मेंदूला कुत्रं भुंकल्यानंतर कसा आवाज येतो हे अगोदरच फीड झालेलं आहे, त्यामुळं आपण ते ओळखतो. किंवा आणि काही दुसरा आवाज आला तरी आपण ओळखतो. हां तर आपली जे एखाद्या व्यक्तीनं आपल्याला हाक मारली ती व्यक्ती आपल्याला दिसत नाही आहे तरी पण आपण ही व्यक्ती कोण आहे ही आपण ओळखतो, जर ती ओळखीची असेल तर. कारण ते जर मेंदूला फीड असेल तर मेंदू सांगणार ना बाबा हा महेशचा आवाज आहे, महेश हाय मारतोय तुला. पण अनोळखी व्यक्ती हाक मारत असेल तर मग आपण कोण आहे रे म्हणून विचारतो, म्हणजे आपल्याला कळत नाही त्यावेळेला, कारण तो आवाज मेंदूला पूर्वी कधी ऐकलेलाच नाही ना मेंदूला. म्हणजे अशा पद्धतीनं मेंदू कार्य करत असतो. आता याच्यावरती एक प्रोग्रॅम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत खूप मेहनतीनं, की बाबा मुलांच्या ज्या काही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये येतात, मुलांचे हे येतात मेसेज येतात की सर आम्ही खूप अभ्यास करतोय, खूप प्रयत्न करतोय आम्ही, परंतु नेमकंपणानं आम्हाला काय करावं कळत नाही आहे. आमचा आत्मविश्वासच आम्हाला येणं झाला आहे, आम्हाला एक भीती वाटते आतून की बाबा सर एवढी मोठी स्पर्धा आहे आणि मग त्याच्यामध्ये आमची तयारी होणार का, मग आमचं काय होणार, एवढा प्रचंड अभ्यासक्रम आहे, मग नेमकं काय करायचं. हां मार्केटमध्ये एवढी सगळी पुस्तकं आहेत, एवढी सगळी प्रश्नपत्रिका आहेत, हे सगळं आहे बरोबर आहे. हां परंतु मला ते सगळं म्हणजे माझा गोंधळ व्हायला लागला आहे असं मुलं आम्हाला विचारत आहेत. आणि मग त्यामुळं मग कसा आम्ही नेमका अभ्यास करू, प्रॉपर तयारी कशी करायची, हां अभ्यास करताना मानसिकता कशी ठेवायची, कारण आमचं मन लागत नाही, आम्ही निराश होतो. तर या सगळ्यांसाठी आपण एक जो हा मेंटली भाग आहे, म्हणजे मेंदू कसा कार्य करतो, स्मरणशक्ती कशी विकसित करायची, कसं लक्षात ठेवायचं, अभ्यास नेमका कसा करायचा, याच्यावरती आम्ही लवकरच तुमच्यासमोर एक प्रोग्राम पण घेऊन येणार आहे. तर तो विषय बाजूला ठेवा, आता इथं या. आता बघा इथं काय केलं, मग ज्याला मेंदू विचार करेल तेव्हा काय केलं इथं, तर हे आपला मेंदू सांगेल. मग आता बाबा मी काय केलं, आता मी तयार केला तो प्रश्न तुमच्यासमोर ठेवला, तुम्हाला थोडा वेळ दिला असता
तर तुम्ही माझ्या समोर असता, मी तुम्हाला वेळ दिला असता आणि त्याचं उत्तर तुम्हाला विचारलं असतं. आता तुम्हाला मी कमेंटमध्ये त्याचं उत्तर द्या असं म्हणून फार वेळ जाईल, तर आता मी सांगतो, पण तुम्ही काही गोष्टी अशा तयार करा आणि त्याची मग तुम्हाला प्रश्न तयार करायला जर तुम्ही शिकला तर तुम्ही प्रश्न सोडवायला शिकतायचा, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला ते तयारसुद्धा करता आला पाहिजे. तर आता मी काय केलं बघा, 5 आणि 3 किती होतं? 8 होतं. 7 आणि 5 किती होतं? 12 होतं. 12 आणि 8 किती होतं? 12 आणि 8 किती होतं? 20 होतं. मग 20ची दुप्पट केली तर किती होतं? 20ची दुप्पट केली तर किती होतं? 40 होतं. म्हणजे एक लिंक मला सापडली. मग चेक करा खाली, तिथं खाली लिंक बसते का पहा. म्हणजे प्रश्न तुमचं असंच करून हे प्रश्न विचारले असतात बाळा. जे तुम्हाला रिजनिंगमध्ये जे प्रश्न विचारतात ना, जो मनुष्य प्रश्न तयार करतो तो वेगळं काही करत नाही आहे, तो असं काहीतरी टेक्निक करतो. आता त्याला समजा तुम्हाला वर्णाक्षरावर शब्द विचारायचा आहे, तर तो काय करतो? 2-2 अक्षर गाळून घेतो आणि मग प्रश्न तयार करतो. म्हणजे आपल्या जर मेंदूला हे जर पहिलं फिडिंग झालं असेल तर मग मेंदूला की सांगतो, अरे हिथं असं करायचं आहे, हिथं असं करायचं आहे, हा संख्येवर आधारित आहे, हां हे ABCDवर आधारित आहे, हे लगेच आपल्या मेंदूला क्लिक होतं. तर हा विषय. मग आता थोडंसं इकडं जाऊया. आता हा लॉजिकल बघूया. म्हणजे आपल्याला थोड्या वेळात हे तुम्हाला सगळं मला समजावून द्यायचं आहे. अजून आपण पोलीस भरतीचे प्रश्नांचा थोडा आढावा घेणार आहोत. आता बघा, हे लॉजिकल म्हणजे तार्किक क्षमता, ह्याला कूट प्रश्नसुद्धा म्हणतात. आता हा प्रकार काय आहे? अहो इथं काहीच करायचं नाही, ना सूत्र ना कॅल्क्युलेशन, एक तुम्हाला लॉजिकली प्रश्न विचारलेला असतो. आता उदाहरण बघूया. म्हणजे तुम्ही कदाचित हे उदाहरण तुम्हाला माहिती असेल, असे प्रश्न पडले, मी उदाहरणार्थ म्हणून बोलतो. समजा जर 10 बगळे आहेत, 10 मासे 10 मिनिटामध्ये खातात, असं तुम्हाला प्रश्न विचारतात. 10 बगळे 10 मासे 10 मिनिटात खातात. मग सांगा 3 बगळे 3 मासे किती मिनिटात खातील? किंवा 1 बगळा 1 मासा किती मिनिटात खाईल? असा प्रश्न विचारतो. मग आता इथं कॉमन, ह्याला कॉमन सेन्स म्हणायचं. म्हणजे पुढे आपण पाहणार आहोत की एक्झॅक्टली कॉमन सेन्स म्हणजे काय असतो. मग आता इथं आपण काही गणिती भाग करायचा का? मग आम्ही गणितात म्हणायचं का मग बगळे X मानू, मग मासे Y मानू, असं आपण करतो का? नाही. अहो कॉमन सेन्स आहे. जर 1 बगळा 1 मासा खायला 1 मिनिट लावत असेल तर मग 100 जरी बगळे असले आणि 100 जरी मासे खाल्ले तरी काही 100 मिनिटं लागणार नाही, 1च मिनिट लागणार आहे. माणसं किती का असेना, एक टोपी वाळायला जर 1 तास लागतो असं जर आपल्याला प्रश्नात सांगितलं आणि तुम्हाला विचारलं की मग 10 टोप्या वाळायला किती तास, मग म्हणून का आपण लगेच 10 तास म्हणायचं का? ह्याला म्हणायचं कॉमन सेन्स. मग 1 टोपी घाला नाहीतर 100 टोप्या वाळत घाला. तासात वाळत असेल तर 1000 टोप्या जरी वाळत घातल्या तरी एकाच तासात वाळणार ना. म्हणजे अशा पद्धतीचा हा विषय आहे मित्रांनो. तर आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि बऱ्याचशाच गोष्टी मी तुम्हाला सिलेबस जेव्हा आपला सुरू होईल त्याच्यामध्ये आपण हे सगळे टॉपिक घेणार आहोत. म्हणजे मी तर तुम्हाला सांगितलं की या वर्बलमध्ये जवळपास 17 ते 18 टॉपिक म्हणजे 18 घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत खोलवर. आणि इथं आपल्याला ह्या नॉन वर्बलमध्ये आपल्याला 5 ते 6 घटक आणि त्याच्याबरोबर एक सगळ्यांचा कॉमन काढून एक संकीर्ण बुद्धिमापन असा एक टॉपिक अशा पद्धतीनं आपण अभ्यासक्रम घेणार आहोत आणि तिथं तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी आणखी क्लिअर करेन. तर आता थोडासा आपण आढावा घेऊया की पोलीस भरतीला जो हा विषय आहे तो जो आहे बुद्धिमापन, हा विषयाचे किती प्रश्न असतात, साधारण पेपरचं स्वरूप काय असतं, या विषयाचं मार्जिन काय आहे हे आपण थोडंसं बघूया. तर हा जो मॅथ्सचं आणि रिझनिंग आणि मॅथ्सचं जे 50% मी मागच्याही एका सेशनमध्ये म्हणजे गणिताचं त्या सेशनमध्ये मी तुम्हाला बोललो होतो, कदाचित ज्याने तो ऐकला असेल ते सेशन त्यांना माहीत असेल. तर मॅथ्स आणि रिझनिंग म्हणजे मिक्स करून जवळपास 50% प्रश्न विचारले जातात. मग आता हा आपण जो पोलीस भरतीच्या पेपरचा आढावा घेतला म्हणजे आपल्याला समजलं की 50% म्हणजे जवळपास 50% म्हणजे काय वेळेला 48 प्रश्न विचारतील, काय वेळेला 52 प्रश्न विचारतील 100 पैकी, काय वेळेला 46 विचारतील, पण नियर अबाउट एक जनरली निम्मे प्रश्न हे अंकगणित आणि बुद्धिमापन ह्या विषयाचे असतात. मग आता जर म्हणजे काही प्रश्नपत्रिकांचा मी आढावा घेतला की आता हे कुठल्या आता पोलीस भरतीमध्ये कुठं कुठं पदं भरली जातात, कुठल्या कुठल्या परीक्षेला भरती म्हणजे कुठल्या कुठल्या पदांसाठी भरती केली जाते, तर जो काही जिल्हा आयुक्तालय असतं म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला आयुक्तालय असतं तुम्हाला माहिती आहे, म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुखांचं ऑफिस असतं. तर जिल्हा आयुक्तालय पोलीस शिपाई, तर या बॅनरखाली म्हणजे या सेशनमध्ये तुम्हाला काही पदं भरली जातात. कुठली भरली जातात तर तुम्हाला भरतात कारागृह पोलीस शिपाई, त्यानंतर असतो लोहमार्ग पोलीस शिपाई, त्यानंतर असतो वाहन चालक पोलीस शिपाई, नंतर SRPF. म्हणजे ह्या प्रकारचे जे पेपर झाले, आता मी जो आढावा घेतला तुम्हाला जो सांगितलं की आता आपण सगळ्या काय आता ह्या परीक्षा 15-20 वर्षापासून घेत आहेत मुलं, आता काही ते परीक्षा देऊन
जी भरती झाली होती ती आता रिटायरमेंटला आली. आता एवढ्या मागचा आपल्याला आढावा घ्यायची आवश्यकता नाही की रिसेंटली ह्या 2 वर्षामध्ये बाबा काय अवस्था झाली, कसे प्रश्न विचारले गेले, किती विचारले गेले, ह्याचा आपण एक ओझरता आढावा घेऊ. म्हणजे आपल्याला पुढचा आपला जो मार्ग आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही त्याचं गुपित कळेल, म्हणजे त्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करता येईल. मग त्यासाठी ह्या 2 वर्षाचा फक्त मी आढावा घेतला आहे आणि तो तुम्हाला मी सांगतोय की त्याच्यामध्ये म्हणजे 2017 त्या ह्या बुद्धिमापनचे 2017ला ज्या आता मी ज्या पदांची नावं घेतली याच्यासाठी भरत्या झाल्या होत्या. मग आता कसं असतं, जिल्हा वाईज परीक्षा होती. म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती, मग प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षीच होईल परीक्षा वगैरे असं काही नाही. म्हणजे ते शासनाच्या नियमाप्रमाणे त्या भरत्या होत राहतात. परंतु 2017ला एकूण 57 प्रश्नपत्रिका झाल्या. म्हणजे 57 ठिकाणी पेपर निघाले, म्हणजे भरती झाली. थोडक्यात असं समजूया आपण, पेपर मुलांनी दिला म्हणजे ती मुलं भरती होण्यासाठी ती परीक्षा घेतलेली असते. तर 57 प्रश्नपत्रिका ह्या आपल्याला बघायला मिळाल्या की त्या आहेत 2017च्या. आणि 2018चा जर आढावा घेतला तर त्याच्यामध्ये एकूण 43 प्रश्नपत्रिका झाल्या होत्या. 43 प्रश्नपत्रिका म्हणजेच पेपर त्याला म्हणूया, काही म्हणा, तर 43 प्रश्नपत्रिका झाल्या. आता याच्यामध्ये या विषयाचे म्हणजे बुद्धिमापनचे जे प्रश्न आले होते, आता हे जवळपास मी आकडा काढला. म्हणजे 1-2 प्रश्न कमी असेल, जास्त असेल, म्हणजे जे काही मला उपलब्ध झालं मटेरियल त्याच्यावरून जो मी काय आकडा काढला प्रश्नांचा, म्हणजे किती प्रश्न पडले बाबा ह्या 57 पेपर जे झाले होते. हां, मग त्यामध्ये किती प्रश्न पडले होते, तर यामध्ये 790 प्रश्न हे विचारले गेले होते. ते ह्या आपल्या या विषयाशी संबंधित होते. आणि 2018ला ह्या ज्या 43 प्रश्नपत्रिका झाल्या तिथं तुम्हाला 730 प्रश्न हे विचारले गेले होते ह्या 2018च्या पेपरमध्ये. मग आता हे एकूण जर आपण काढलं तर किती होते पहा, म्हणजे 1520 प्रश्न गेल्या 2 वर्षामध्ये या विषयाशी संबंधित विचारलेले आहेत. मग आता आपण तयारी करताना जर का ह्या 1520 प्रश्नांचा थोडासा मागोवा घेतला, थोडासा आढावा घेतला की कसे प्रश्न विचारलेत, नेमकं काय केले, हे जर तुम्ही समजून घेतलं आणि प्रॉपर तुम्हाला त्याचं जे बेसिक ज्ञान आहे ते जर तुम्हाला मिळालं तर मात्र ह्या बुद्धिमापनचे जे काही प्रश्न असतील हे तुम्हाला डेफिनेटली सुटतील. आणि मित्रांनो, ही हुकमी मार्क्स आहेत. मी नेहमी सांगत असतो, आजही जाता जाता सांगतो, लक्षात घ्या. कारण इतर विषयासाठी आपल्याला स्मरणशक्ती चांगली असावी लागते. म्हणजेच आपल्याला त्या गोष्टी स्मरणात ठेवाव्या लागतात. मग ती माहीत असावी लागते प्रॉपर. ती व्याख्या तुम्हाला माहीत असायला पाहिजे, ते साल तुम्हाला माहीत असायला पाहिजे. एखाद्या समाजसुधारकाची जन्मतारखेवरती प्रश्न विचारला असेल तर प्रॉपर तुम्हाला ती तारीख माहीत असायला पाहिजे, तरच तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. तुम्हाला पर्यायी व्यवस्था नाही. पण या विषयामध्ये पर्यायी व्यवस्था आहे, म्हणून तुम्ही हुकमी मार्क्स घेऊ शकता, हे लक्षात घ्या. तर हा जो आपण एक आढावा घेतला ह्या बुद्धिमापन ह्या विषयाचा, तो साधारण असा होता 17 आणि 18चा. आता त्यानंतर आपण जे काही या विषयाची तयारी करण्यासाठी जे काही करायचं आहे, मग आता बऱ्याच मुलांनी आम्हाला कमेंट टाकलेली आहे की सर आम्ही अभ्यास करतोय, चालू आहे, पण आम्ही नेमकी पुस्तकं कुठली वापरावीत किंवा काय करावं, सरावासाठी उदाहरणं आम्ही कुठली सोडवू किंवा काय सोडवू. तर आमचं पहिलं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही ह्या ज्या प्रश्नपत्रिका जेवढ्या तुम्हाला मिळतील त्या पहिल्या तुम्ही सोडवायच्या. म्हणजे जे प्रश्न झाले होते, जे शासनाने विचारले होते ते प्रश्न पहिले सोडवायचं. आणि प्रॅक्टिससाठी, सरावासाठी तुम्ही काही पुस्तकं, मार्केटमध्ये बऱ्यापैकी पुस्तकं उपलब्ध आहेत, तर तुम्हाला मी पुस्तकंही 2 सजेस्ट करेन. एक सतीश वशे सरांचं पुस्तक आहे बुद्धिमापन चाचणी म्हणून. सतीश वशे सर यांचं एक पुस्तक आहे, सतीश वशे सरांचं पुस्तक आहे फास्ट ट्रॅक बुद्धिमापन असं नाव आहे त्याचं. फास्ट ट्रॅक बुद्धिमापन, बुद्धिमत्ता चाचणी असं हे पुस्तक आहे. आणि दुसरं अनिल अंकलगीचं बुद्धिमत्ता चाचणी. म्हणजे काय, तुम्हाला फक्त सतीश वशे सरांचं रिजनिंगचं पुस्तक म्हटलं किंवा बुद्धिमापनचं पुस्तक म्हटलं तरी आलं. ते फास्ट ट्रॅक त्यांचं मॅथ्सही पुस्तक आहे, म्हणजे गणिताचं त्यांचं वेगळं आहे आणि बुद्धिमापनचं वेगळं आहे. त्यानंतर दुसरं एक सरावासाठी पुस्तक आहे, अंकलगी सरांनी पण बऱ्यापैकी उदाहरणं दिलेली आहेत. तर अनिल अंकलगी सरांचं बुद्धिमापन चाचणी असं एक पुस्तक आहे, अनिल अंकलगी. तर ही 2 पुस्तकं तुम्ही, बुद्धिमापन चाचणी असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि म्हणजे मीही तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुम्ही मागणी केली म्हणून आम्ही बोललो आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही हीच पुस्तकं कंपल्सरी घ्यावीत असं नाही. आणि काही मार्केटमध्ये पुस्तकं तुम्हाला आहेत, तर ती पुस्तकं तुम्ही जे तुम्हाला उपलब्ध होईल, तुम्हाला मार्केटमध्ये जे काही उपलब्ध होईल तेही मटेरियल तुम्ही वापरू शकता. पण
सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणं सोडवणं, त्याचा सराव करणं हे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे अनेक भरपूर मटेरियल बाजारात आहे आणि मागचे सगळे पेपर म्हणजे किमान 2 वर्षाचे तरी पेपर तुम्ही आढावा घेणं अनिवार्य आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की या विषयातले मार्क्स आपण गमवायचे नाहीत, कारण इथं आपल्याला मार्क्स गमवायचा अधिकार नाही आहे, कारण इथं अनेक वाटा आहेत. मग जरी एक प्रश्न सोडवायला अनेक मार्ग असतील तर मग मार्क्स गमवायचं काय कारण आहे? हां, एखादा प्रश्न आमचा जीएसचा गमवू शकतो आम्ही, कारण जर ती पर्टिक्युलर आम्हाला माहिती नसेल तर, आम्हाला माहीतच नसेल तर ते कधी ऑलिम्पिक भरलं होतं, त्या सालातला कोण अध्यक्ष होता का, म्हणजे असं त्याच्याशी मला काही त्यातलं माहीत नाही, पण त्याच्याशी रिलेटेड समजा प्रश्न आहे आणि तुम्हाला ती प्रॉपर माहीतच नाही. हां, त्या व्यक्तीचं नावच माहीत नाही किंवा ती तारीख तुम्हाला माहीत नाही, मग तुम्ही विचार किती जरी केला काहीच उपयोग नाही, लॉक झाला आपला मेंदू त्या ठिकाणी. पण इथं मेंदू लॉक होत नाही, मेंदू हे नाही ते नाही ते, या मार्गाने त्या मार्गाने तो प्रश्न सोडवत असतो आणि हे लक्षात घ्या. आणि मग जर अशा पद्धतीनं आपण तयारी केली तर मात्र याचे मार्क्स तुम्हाला हुकमी मिळतील. आता यासाठी आम्ही जो एक पॅटर्न तयार केला आहे, म्हणजे एक अभ्यास पॅटर्न तयार केला आहे की याच्यामध्ये आम्ही विचार करताना काय केलं, जे भरती देणारी मुलं आहेत, म्हणजे जी आता मुलं यावेळेला म्हणजे आता जी भरती निघालेली आहे, म्हणजे आता जी भरती होणार आहे, म्हणजे होतील आता 3 महिने किंवा 4-5 महिन्यात भरती होईल. म्हणजे त्यांनी 12,538 जागा ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनानं डिक्लेअर केल्यात की एवढ्या जागा भरल्या जातील. मग याच्यासाठी जी तयारी करणारी मुलं आहेत, तर याच्यामध्ये काय झाले तर काही मुलं जुनी आहेत की ज्यांचा 2-3 वर्ष अभ्यास झालेला आहे, पण गेल्या 2 वर्षात भरतीच निघाली नव्हती ना. म्हणजे जे मुलं भरतीच्या तयारीनं त्यांनी अभ्यास केला होता, 2019च्या भरती निघेल या तयारीनं, पण त्यावेळेला ती भरती नाही झाली. म्हणजे काही जिल्ह्यामध्ये गेली 2 वर्ष भरती झालेली नाही. म्हणजे काही मुलं अशी आहेत की ती अभ्यास करून तयार आहेत, फक्त ती भरतीची वाट पाहत आहेत, हा एक गट आहे. पण आता त्यांना फक्त गॅप पडला, म्हणजे त्यांनी पण त्यांचा अभ्यास झालेला आहे. मग आता काही मुलं अशी आहेत की ज्यांनी आत्ताच पहिल्यांदाच म्हणजे आत्ताच 12वी झाली, आत्ताच 12वी झाला तो, किंवा काही मुलं ग्रॅज्युएट झाली, त्याच्या डोक्यात नव्हतं पोलीस भरतीचं, पण त्याला याच वेळेला वाटलं की बाबा चला मी पोलीस भरतीची तयारी करणार. हां, मग तो तयारीला लागला. म्हणजे अशी काही मुलं आहेत, हा एक गट आहे. आणि दुसरा एक मध्यम गट आहे. म्हणजे तो गट कसा आहे तर तो तयारी करतोय 2 वर्षापासून, पण नेमका तो रस्ता चुकला आहे, त्याला नेमकेपणानं काय करायचं हे त्याला कळलंच नाही. त्यामुळे तो आपला काहीतरी घेतोय, काहीतरी वाचतोय आणि काहीतरी करतोय, मित्रांचं काही नोट्स मिळतात का बघतोय, मित्रांची चर्चा करतोय, म्हणजे एक्झॅक्टली तो टू द पॉईंट नाहीच आहे, तो भरकटलाय, तो रस्ता भरकटलाय. मग या सगळ्यांचा समन्वय साधून या प्रत्येकाला न्याय मिळावा, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला काहीच माहीत नाही, अहो हा विषय आम्हाला आत्ता जी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, तुम्ही इकडं आला, त्या पोलीस भरतीचा विचार केला, त्याचा अभ्यासक्रम पाहिला, तेव्हा तुम्हाला हे नाव आता संबंधित आले. आपल्या हायस्कूलला हा विषय कुठं होता, हा विषय नव्हता ना. आपल्याला अंकगणिताची ओळख आहे, गणित भूमिती आपण ओळखतो. हां, अगदी 3री 2री पासून 10वी पर्यंत आपल्याला हा विषय आहे. मग बुद्धिमापन हा विषय नाहीच आहे, हायस्कूलचा विषय नाहीच आहे, हा सिलेबसचा विषय नाही, आपल्यासाठी तो नवीन आहे. पण तरी त्याच्यावरती एवढे प्रश्न पडतात, म्हणजे एका पेपरमध्ये 23, 24, 25पर्यंत प्रश्न येऊ शकतात. काय मला 26 प्रश्न याचे आलेले आहेत काही पेपरमध्ये. आता मी तुम्हाला असं डिटेल नाही देऊ शकत, तो मग फार मोठा पसारा होईल, फार मोठी यादी होईल ती. म्हणजे 2017ला सोलापूर जिल्ह्यातला जो पेपर होता, मग त्याच्यात रिजनिंगचे किती प्रश्न पडले होते, हा फार मोठा आकडा होईल. त्यामुळं आपल्याला थोडक्यात काय तर याचा आपण असा आढावा घ्यायचा. तर या विषयाचे मार्क्स मात्र आपल्या, तर त्यासाठी आम्ही जो आता अभ्यासक्रम बनवला आहे, ह्या 3 गटाचा विचार करून लक्षात घ्या. म्हणजे आता जे मी बोललो, ह्या 3 गटाचे विद्यार्थी विचारात घेऊन त्याच्यासाठी जे काय आम्ही एक पॅकेज तयार केलं. पॅकेज काय आहे, म्हणजे नेमकं त्या पॅकेजमध्ये काय आहे, नेमकं काय पाहायचं आहे आपल्याला, तर ह्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूया. तर जे काही नॉन व्हर्बल आणि व्हर्बलचे जे आपण घटक पाहिले होते, तर ते जे घटक आहेत, आता पहा, जे आपण 17 ते 18 घटक जे आहेत, 17 ते 18 घटक जे आहेत ते आहेत व्हर्बल रिजनिंगचे, म्हणजे शाब्दिकचे. शाब्दिक थोडक्यात लिहितो मी, शाब्दिक. आणि 5 ते 6 घटक हे आहेत अशाब्दिक, म्हणजे नॉन व्हर्बल. परत आपण पाहिलं की ह्याच्यामध्ये काही ह्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात. शाब्दिकमध्ये मेंटल ॲबिलिटी असेल, तर्कज्ञान असेल. तर हे जे सगळे घटक आहेत आणि या सगळ्या घटकांच्या मूळ बेसिकपासून, म्हणजे अगदी तो जो प्रकार असेल, एखादा कन्सेप्ट असेल, तर तो त्याच्या मुळापासून आपण तो शिकायचा आहे, की जेणेकरून आपल्याला कुठलाही मार्क्स गमवायचा नाही, म्हणजे आपल्याला व्यवस्थित तयारी करता येईल. तर हे सगळे घटक घेऊन त्याच्यानंतर एक कॉमनमध्ये मी संकीर्ण बुद्धिमापन असा एक घटक घेणार आहे. संकीर्ण. आता संकीर्ण बुद्धिमापनमध्ये काय आहे तर ह्या सगळ्यांचा आपण
आढावा घेणार आहोत त्या घटकामध्ये. म्हणजे ते सगळे जे काही हा सगळा जो सिलेबस आहे, हे सगळे जे घटक आहेत, ह्या सगळ्यांचं पुन्हा एकत्रीकरण करून परीक्षेच्या अनुषंगानं नेमकेपणानं की आपल्याला तो संकीर्ण बुद्धिमत्ता हा एक घटक त्याच्यामध्ये मी ॲड केला आहे. तर हे एवढे सगळे घटक आपण अगदी सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं सरावासाठी प्रश्न तयार करायचे आहेत किंवा मी जे प्रश्न तुमच्याकडनं सोडवून घेणार आहे किंवा प्रश्नांचं जे आपण शॅम्पल तुम्हाला मी दाखवणार आहे याच्यामध्ये जे आपण सोडवणार आहोत, तर त्याचेसुद्धा काय केले तर त्याचे 5 स्टेज म्हणजे 5 पायऱ्या त्याला म्हणूयात आपण, तर तशा 5 पायऱ्या तयार केलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तर हा जो घटक आहे तो सगळ्या परीक्षेला येतो. मग त्या स्वरूपानं म्हणजे त्या पद्धतीनं की सर्वांगीण त्याचा अभ्यास व्हावा यासाठी जी पहिली पायरी असेल म्हणजे त्याची किंवा पहिली स्टेज म्हणूया आपण, त्याला मी पहिली पायरी म्हणूयात आपण. पहिली पायरी जी होणार आता ही कधी होणार म्हणजे हा ज्या मी स्टेज घेणार कधी घेणार, तर मी तुम्हाला आत्ताच बोललो की तो टॉपिक अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला त्यातला अवघडातला अवघड प्रश्न आणि सोप्यातला सोपा प्रश्न आपल्याला समजला पाहिजे. तिथंपर्यंत सगळं बेसिक ज्ञान त्याचं तुम्हाला समजल्यानंतर, ते तुम्हाला समजावून दिल्यानंतर, ते तुम्हाला आकलन झाल्यानंतर मग आपण जे सराव करणार त्याच्यामध्ये जी उदाहरणं घेणार आहोत ती आपण 5 त्याच्या पायऱ्या केलेल्या आहेत. आणि मग त्याच्यातली जी पहिली पायरी आपण त्याच्यामध्ये जी उदाहरणं असतील ती साधारण पोलीस भरतीला जे प्रश्न पडले होते किंवा जसे प्रश्न पडू शकतात तर त्या भरतीने ह्या पोलीस भरतीच्या पेपरच्या अनुषंगानं आपले काही प्रश्न असतील तुम्हाला सरावासाठी मी इथं सोडवून देणार, तुम्हाला ते प्रश्न समजावून सांगणार. त्यानंतरचा जो दुसरा पार्ट आहे तो लिपिक, टंकलेखक, तलाठी म्हणजे सेकंड पायरी जी आहे म्हणजे पायरी 2 त्याला आपण म्हणूया. ही पायरी दुसरी पायरी ह्याच्यामध्ये लिपिक टंकलेखक, तलाठी आणि सरळ सेवा ज्याला आपण म्हणतो, सरळ सेवा. तर हे जे पेपर होतात म्हणजे ह्याच्यासाठी जे पेपर घेतले जातात किंवा ज्या प्रश्नपत्रिका तयार होतात तर त्याच्यामधले आपण काही उदाहरणं आपण घेणार आहोत. म्हणजे एखाद्या पायरीमध्ये 10 उदाहरणं असतील, एखाद्यामध्ये 15 असतील, कुठं 5 असतील, म्हणजे सगळ्या नमुन्याची उदाहरणं ही आपण त्याच्यामध्ये काही झालं तरी घेणार आहोत. त्यानंतर जे आपण तिसरी पायरी पाहणार आहोत म्हणजे तिसऱ्या पायरीमध्ये जे तुम्हाला मी उदाहरणं घेणार आहे ही पायरी नंबर 3 आहे. तर याच्यामध्ये महापरीक्षा ज्या झाल्या, महापरीक्षामध्ये काही विद्यार्थ्यांनी ह्याचे फॉर्मही भरलेले आहेत आणि त्या परीक्षा कशा असतात किंवा त्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात. कदाचित जर त्यांनी महापरीक्षेचाच पेपर घ्यायचं ठरलं आणि ह्या मुलांना जर त्याला सामोरं जावं लागलं किंवा महापरीक्षेच्या अनुषंगाने जर पेपर तयार व्हायला लागले तर मग ते प्रश्न आपल्याला कसे सोडवावे लागतील, त्याची तयारी कशी करायची यासाठी आपण महापरीक्षेमध्ये जे काही प्रश्न येतात ते जे नमुने आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण या पायरीमध्ये सरावासाठी प्रश्न घेणार आहोत. त्यानंतर जी चौथी पायरी आपण पाहणार आहोत म्हणजे उदाहरणं घेण्याची आपली जी चौथी पायरी आहे तर त्याच्यामध्ये आपण PSI, STI, असिस्टंट आणि गट ब यासाठी जे पेपर होतात, गट क असेल, गट ब असेल, तर याच्यासाठी जे प्रश्नपत्रिका असतात तर त्याच्यातली काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. आणि शेवटची जी पायरी आपण पाहणार आहोत पायरी नंबर 5, तर याच्यामध्ये कदाचित राज्यसेवेमध्ये बाबा या टॉपिकवरती जो टॉपिक आपण खोलवर जाऊन शिकणार आहोत पण त्याच्यामध्ये राज्यसेवेला एखादा प्रश्न विचारला आहे का, त्याच्याशी रिलेटेड एखादा प्रश्न आहे का, असे काही प्रश्न असतील. राज्यसेवा असेल किंवा UPSCला सुद्धा हा विषय आहे तर तिथं एखादा प्रश्न तुम्हाला याच्यावरती जर मला वाटलं की बाबा हा प्रश्न कदाचित पोलीस भरतीला विचारू शकतील किंवा या पेपरमध्ये येऊ शकेल तर या सिस्टीमप्रमाणे आपण ह्या 5 स्टेजमध्ये म्हणजे ह्या 5 पायऱ्या करून आपण सरावाची उदाहरणं घेणार आहोत. आता ह्या सगळ्या टॉपिकचे म्हणजे हे जेवढे टॉपिक आहेत या सगळ्या प्रत्येक टॉपिक तुम्हाला शिकवून झाल्यानंतर तो टॉपिक तुम्हाला समजावून दिल्यानंतर मग त्याची जी आपण उदाहरणं पाहणार आहोत तर ती अशा फॉर्मॅटमध्ये म्हणजे अशा प्रकारे आपण पूर्ण सिलेबसची तयारी करायची आहे.
आणि मी तुम्हाला अगदी म्हणजे अगदी फुल्ली गॅरंटी मी देतो तुम्हाला की तुम्ही जर अशा पद्धतीनं तयारी करत गेलात आणि तुम्हाला एवढं तयार मी करेन की तुम्ही एकही मार्क्स गमावणार नाही, याचा अगदी खात्रीनं मी तुम्हाला विश्वास देतो. पण तुम्हीसुद्धा तुमचा रोल व्यवस्थितपणे केला पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल की सर सगळं आम्ही पाहिलं पण आम्ही काहीच केलं नाही आहे, मग बघूया आता आम्हाला प्रश्न सुटतात का, तर तसं होणार नाही. काही जे नियम आहेत, नैसर्गिक नियम आहेत की आधी पेरा म्हणजे उगवेल आणि म्हणजे मग तुम्ही कापणी कराल, मग तुम्ही त्याचे उत्पन्न घ्याल, तर तशा पद्धतीनं आपल्याला अगोदर काहीतरी द्यावं लागतं आणि मग आपल्याला त्याचं काहीतरी रिफंड परत मिळतं. पण आपण देतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपल्याला ते परत मिळत असतं. तर आता जे तुम्ही करणार आहात तयारी, तर ही तयारी तुमच्याकडून करून घेण्यासाठी हा जो आम्ही काय ओहापो जो मांडलेला आहे त्याचं सिस्टीम काय असेल, तर तुम्हाला काही टॉपिक आम्ही यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळतील, काही टॉपिक कदाचित अत्यल्प फीमध्ये तुम्हाला पेड करावे लागतील. म्हणजे पण येन केन प्रकारे हे जे सगळे टॉपिक आहेत किंवा हा सगळा प्रकार आहे, हा सगळा जो पसारा मी तुमच्यासमोर मांडला आहे प्रश्नांचा, हे सगळं आपण डिटेलमध्ये तुमच्यासमोर आम्ही घेऊन येणार आहे. त्याचसोबत तुमच्या काही टेस्ट आपण घेणार आहोत. ती टेस्ट सोडवायला तुम्हाला पर्टिक्युलर वेळ देणार आहे आणि सोडवून झाल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं प्रश्न सोडवले ते मग आणखी सोप्या पद्धतीनं कसे सोडवता आले असते याचं पुन्हा डिटेलमध्ये विश्लेषण मग तुम्हाला ते काही लिखित रूपात असेल आणि काही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असेल, परंतु त्या प्रश्नपत्रिकांचं पुन्हा आणखी तुमच्या समोर विश्लेषण सादर केलं जाणार आहे. म्हणजे येन केन प्रकारे एवढी जर सगळी तयारी केली तर हे मार्क्स मात्र तुमचे हुकमी म्हणजे हुकमी आहेत, हे लक्षात असू द्या. आता आपण जाता जाता जे काही आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली, जे काही विषय मी तुमच्यासमोर मांडले, आम्ही काय करणार आहोत, आमची ही MTS टीम आहे, ह्या टीममध्ये जे काही कार्य करणारी आमचे जे बाकीचे सदस्य आहेत किंवा ह्या टीममध्ये असणारी जी लोकं आहेत, ही सगळी अहोरात्र आम्ही झटतो आहे या उद्देशानं किंवा जेणेकरून आपल्यातली जास्तीत जास्त मुलं ही भरती व्हावीत आणि यासाठी त्या मुलांना नेमकेपणानं एक असं पॅकेज द्यावं की ज्याचा त्यांना फायदा होईल. तर त्यासाठी आम्ही काही टेस्ट सिरीज काही राबवलेल्या आहेत. तर तुम्ही जर आमच्याशी जॉईंट राहिलात तर तुम्हाला समजत जाईल किंवा ह्या टेस्ट सिरीज आहेत आणि हे काही आहे, काही नोट्स आम्ही अवेलेबल करणार आहोत तुमच्यासाठी, भरपूर उदाहरणं तुम्हाला सरावासाठी देणार आहे आणि मार्केटमधली काही पुस्तकंही तुम्हाला सजेस्ट केलेली आहेत आणि काय तुमच्याकडे मटेरियल असेल तर त्याचा तुम्ही सराव करू शकता. आणि बऱ्याच मुलांनी आम्हाला कमिट करून किंवा संपर्क साधून पर्टिक्युलर बऱ्याच मुलांनी मला फोन केले आणि विचारलं की सर ह्याचं नेमकं काय करायचं, कसं आम्ही तयारी करू, काय करू. बऱ्याच मुलांच्या शंका कुशंका मुलांनी माझ्यासमोर मांडल्या आणि मग ह्या सगळ्यांचा आढावा घेऊन एक नेमकं खूप म्हणजे मेहनत घेऊन आणि खूप सगळा आत्तापर्यंतच्या पेपरचा सगळा आढावा घेऊन हा एक पॅकेज तयार केला गेला आहे की जेणेकरून 100% त्या विद्यार्थ्याला, म्हणजे तो कुठल्याही गटाचा नवशिका विद्यार्थी असू द्या की ज्यानं कधीही आत्तापर्यंत म्हणजे स्पर्धा परीक्षा दिलेली नाही, तो विद्यार्थी असू द्या किंवा एकदम 1-2 वर्ष तयारी करणारा विद्यार्थी असू द्या, ह्या सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना ते व्यवस्थित त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं हे एक पॅकेज आम्ही तयार केलेलं आहे. तर आता पुढं काय होणार आहे, तर आपला सिलेबस म्हणजे जो काय अभ्यासक्रम जो आता आपण पाहिला, आता मी काही सगळ्याच टॉपिकची तुम्हाला नावं सांगत नाही आहे, काही टॉपिकची मी नावं घेतली होती, याच्यामध्ये काही टॉपिक येतात. आता उदाहरणादाखल आपण घेऊयात. समजा एखादा कालमापनाचा, आता कालमापन हा टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे की ज्याला आपण दिनदर्शिका म्हणतो. तर त्याच्यामध्ये अगदी म्हणजे आठवड्यापासून दिवस, तास, मिनिट, सेकंद जसे जसे प्रश्न सेकंदापासून सुरुवात करून मग आपल्याला वर्ष, लीप वर्ष, काही वेळेला शतक वर्ष, म्हणजे सगळं म्हणजे त्याचा ॲडव्हान्स जे प्रश्न आता अलीकडे यायला लागलेत किंवा जे काही वरच्या परीक्षेला ते प्रश्न विचारले जातात त्या लेवलचे प्रश्न, हे सगळे तो टॉपिक शिकवल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित शिकवून झाल्यानंतर मग तुम्हाला त्याचे प्रश्न पण तुमच्याकडून सोडवून घेतले जाणार आहेत. म्हणजे असं कुठलं बंधन ठेवलेलं नाही आहे की माझा हा टॉपिक आहे तो एवढ्याच मी वेळेत संपवणार आहे आणि एवढ्याच मी त्याचे सेशन करणार आहे, तेवढेच मी व्हिडिओ घेणार आहे, मी तेवढेच प्रश्न घेणार आहे. नाही, आपल्याला पोटभर जेवायचं आहे, किती वेळ लागणार आहे ह्याचा विचार आम्ही केलेला नाही, लक्षात घ्या. त्यामुळं कदाचित तुम्हाला एकाच टॉपिकचे 2-2, 3-3 व्हिडिओ तुमच्यासमोर मला सादर करावे लागतील, परंतु तो टॉपिक मात्र अगदी शून्यापासून तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थित समजून देण्याची हमी मी घेतोय, हे लक्षात असू द्या. आणि मग आता हे सगळं करत असताना काही गोष्टी ज्या तुमच्यासमोर आम्हाला द्यायच्या असतात, ही यंत्रणा जी कार्य करत असते त्याच्यासाठी थोडे काही खर्चिक गोष्टी असतात, ह्या तांत्रिक गोष्टी आहेत, ह्या गोष्टींना काही खर्च होतो आणि याच्यासाठी म्हणून काही वेळेला तुम्हाला काही अत्यल्प त्याचं फी तुम्हाला ही द्यावी लागेल. ह्याची हेही लक्षात असू द्या. बऱ्याच गोष्टी तुम्हाला आम्ही अशा यूट्यूब चॅनलवर पण देऊ, काही गोष्टीसाठी मात्र आपल्याला थोडंफार जे काही त्याचं मूल्य असेल ते मूल्य आपल्याला द्यावं लागेल.
तर अशा रीतीनं आजच्या सेशनमध्ये आपण हा सगळा बुद्धिमापनचा पार्ट आपण पूर्ण केला. तुम्हाला आणि काही त्याच्याबद्दल शंका असेल, तुमच्या काही कमेंट्स असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. आणि आता पुढे जे आपली सेशन चालू होतील तो ह्याचा अभ्यासक्रम चालू होईल. मग याचा जो काही ह्यातला जो पहिला टॉपिक असेल तो अक्षर मालिका, मग इथून आपण सुरुवात करू आणि मग स्टेप बाय स्टेप प्रत्येक टॉपिक झाला की मग त्याच्यावरती अशा पायरीप्रमाणे 5 पायऱ्याची उदाहरणं आणि मग तुम्हाला नंतर जेव्हा काही 3, 4, 5 टॉपिक होतील मग त्यावेळेला त्याच्यावरती आधारित टेस्ट, काही वेळेला 3 टॉपिकवर आपण टेस्ट घेऊ, काही वेळेला 5 टॉपिकच्या टेस्ट आपण घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये आणखी जास्तीत जास्त उदाहरणं कशी देता येतील याच्यावरही आमच्या टीममध्ये काम चालू आहे. आमचं विचार करायचे प्रयत्न आहेत किंवा मुलांच्यापर्यंत कसं आपल्याला जास्तीत जास्त उदाहरणं पोहोचवता येतील, त्यांना वेगळ्या पद्धतीनं कसं विश्लेषण करून सांगता येईल, त्यांची तयारी कशी करून घेता येईल, यासाठी हे आमचं सगळं कार्य सुरू आहे. तर सगळी माहिती तुम्हाला माझ्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी जे मी तुम्हाला आकडेवारी सांगितली, आता ही कट टू कट आकडेवारी नाही आहे, म्हणजे एकाच दुसरं जेवढे काही मी पेपर म्हणालो किंवा उदाहरणं म्हणालो, तुम्ही म्हणाल सर तुम्ही 790 म्हणाला 57 पेपरमध्ये तर 791 भरली, म्हणजे एका दुसरा प्रश्न कमी जास्त असू शकतो. जे काही मटेरियल उपलब्ध झालं आणि त्या अनुषंगानं त्याचा आढावा घेऊन मी ही आकडेवारी ही तुमच्यासमोर मांडली होती. तर आता आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुढे जे आपण भेटणार आहोत या विषयाच्या सेशनमध्ये जे आपण पुन्हा भेटू त्यावेळेला आपला सिलेबस चालू झालेला असेल आणि मग मी तुम्हाला तर अक्षरमाला काय प्रकार आहे, अगदी आपल्याला काही माहीत नाही, फक्त बाराखडी माहीत आहे आणि ABCD माहीत आहे, एवढं जरी तुम्हाला माहीत असलं, A पासून Z पर्यंत 26 अक्षर आहेत सर, एवढंच मला माहीत आहे, कुठल्या क्रमानं आहेत तेही मला माहीत नाही, तरीही आपण तिथून सुरुवात करणार आहोत की जेणेकरून त्या प्रकरणावरती कुठलाही प्रश्न विचारला, कितीही अवघड प्रश्न विचारला तरी तो आपल्याला जाता जाता सोडवता येईल. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक टॉपिकची तयारी करून घेणार आहोत. तर या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.